वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी ऊर्जा असते ती आता तीर्थाबरोबर सेशनला फायनली बसलेली असते आणि तीर्थाचं सेशन सुरू झालेलं असतं. आता मग डॉक्टर हे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तीर्था, मला सांग, ऊर्जा वहिनी बरोबर असल्यावर तुला कसं वाटतं? त्यावर आता तीर्था पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की वहिनी असली की मला छान वाटतं, बरं वाटतं. त्यावर मग आता डॉक्टर म्हणते की ठीक आहे, पण तुला ऊर्जा वहिनीच का हवी असते बरोबर? आता घरात तर एवढी लोकं होती की. त्यावर तीर्था सांगते, वहिनी असली ना की मला एकदम सेफ, एकदम बरं फील होतं. म्हणजे ती असल्यावर मला काहीच होणार नाही ह्याची खात्री वाटते डॉक्टर. त्यावर डॉक्टर म्हणतात, अच्छा मग बाकी घरचं कोणी असल्यावर असं नाही होत का? त्यावर तीर्था सांगते, नाही, मला ऊर्जा वहिनी असेल तरच बरं वाटतं. त्याबरोबर मग डॉक्टर म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग डॉक्टर तीर्थाला असेच पुढे पुढे प्रश्न विचारतात आणि तीर्था त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देत असते. आता तीर्थाचं सेशन हे एकदम व्यवस्थित आणि छान सुरू असतं. मग डॉक्टर तीर्थाला म्हणतात, बरं आता एक एक्सरसाइज करायची का आपण? आता एक्सरसाइज करायची का आपण असं म्हटल्यावर तीर्था ऊर्जाकडे बघते. ऊर्जा तीर्थाला खुणावते, कर ना तीर्था. मग तीर्था ठीक आहे डॉक्टर असं म्हणते. त्यावेळी मग आता डॉक्टर म्हणतात, चालेल, मग आता मी तुला सांगते तसं तसं तू करत जा, चालेल? त्यावर तीर्था म्हणते, हो चालेल. मग डॉक्टर तीर्थाला सांगतात, आता एक काम कर, डोळे मीट आणि मांडी घालून डोळे मिटून मी सांगेन तसं कर. त्यावेळी तीर्था आता घाबरते. तीर्था पुन्हा ऊर्जाकडे बघते. मग डॉक्टर ऊर्जाकडे बघतात तर ऊर्जा तीर्थाला खुणावत असते की कर, तुला जमेल. तर डॉक्टर तीर्थाला म्हणतात, घाबरू नकोस, काही होणार नाही आहे, तू फक्त मी सांगते तेवढी एक्सरसाइज कर. मग बघ, उलट तुला जर वाटलं तर बरंच वाटेल, तुला फरक होईल या एक्सरसाइजमुळे. डोळे बंद कर. मग तीर्था डोळे बंद करते. डॉक्टर म्हणतात, गुड, व्हेरी गुड. आता दीर्घ श्वास घे आणि तुझं सगळं लक्ष तुझ्या श्वासावर केंद्रित कर. तीर्था सगळं लक्ष श्वासावर केंद्रित करते. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की हां, शाबास, असंच हळूहळू हळूहळू मी सांगेन तसा तसा श्वास घेत जा आणि मी सांगेन तसंच हळूहळू श्वास सोडत जा. तीर्था ठीक आहे म्हणते. डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे पहिला तर ती हळूहळू श्वास घेते. नंतरनं डॉक्टर सांगतात त्याचप्रमाणे ती हळूहळू श्वास सोडते. आता डॉक्टर सांगत असतात तसं तीर्था करत चाललेली असते आणि हळूहळू आता तीर्थाला बरंसुद्धा वाटू लागतं. आता बरं वाटल्याच्या नंतर मग इकडे तीर्था हिला बघण्यासाठी आईसाहेब आणि आईसाहेबांच्या बरोबरच तिकडे आता विजयासुद्धा आलेली असते. मग आईसाहेबांसमोर डॉक्टरांना तीर्था म्हणत असते की मला आजचं सेशन खरंच खूप आवडलं आणि मला खूप हलकंसुद्धा फील होतं आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात, बरं वाटतं ना तुला? मग ठीक आहे, पण आता मी येते, पण ऊर्जा पुढच्या वेळेपासून सेशनला तू लवकर येत जा. त्यावर ऊर्जा होकार देते आणि म्हणते, सॉरी डॉक्टर, आजही मला चुकून उशीर झाला, पुढच्या वेळेपासून असं कधीही होणार नाही. त्यावर डॉक्टर म्हणतात, नाही नाही, इट्स ओके, एवढं काही नाही आहे. आणि मग आता डॉक्टर तिकडनं निघून जातात. डॉक्टर गेल्याबरोबर लगेचच तीर्था ही ऊर्जाला मिठी मारते. त्यानंतर मग इकडे ऊर्जा रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर ती शौर्यबरोबर बोलू लागते. पण शौर्य ऊर्जावरती नाराज असल्यामुळे तो ऊर्जाबरोबर एक अवक्षरही बोलत नसतो. आता ऊर्जा म्हणते, शौर्य काय रे, काय झालं? त्यावर शौर्य म्हणतो, काहीच बोलत नाही. ऊर्जा म्हणते, शौर्य बोल ना. शौर्य, सॉरी, मला माहिती आहे मगाशी तू मला बॅक टू बॅक कॉल करत होतास आणि मी तुझा एकही फोन रिसीव केला नाही, म्हणून तू नाराज आहेस ना माझ्यावर. शौर्य ऐक ना, त्यासाठी सॉरी. हे बघ, मी खरंच सॉरी आहे, खरंच. शौर्य प्लीज, सॉरी ना. शौर्य, सॉरी, खरंच सॉरी. हे बघ, मी फोन रिसीव करायला हवा होता. शौर्य, सॉरी. पण शौर्य तिथला म्हणतो, कशाला आली आहेस तू इकडे? जा, तुझी हजेरी लावून झाली असेल तर जाऊन तीर्थाच्या खोलीमध्ये झोप, जा लवकर जा. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे शौर्य ऐक ना, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी फोन उचलला नाही म्हणून तू नाराज आहेस ना, पण ऐकून तरी घे ना माझं. मी मगाशी जेव्हा तुझा फोन उचलला नाही त्यानंतर परत तुला फोन केला होता, पण तुझा फोन तेव्हा लागत नव्हता. खरंच सांगते मी, प्लीज
सॉरी ना शौर्य. पण शौर्य ऊर्जाचं काही ऐकत नसतो. तो ऊर्जाकडे बघतच नसतो. त्यावेळी ती म्हणते, ठीक आहे, ठीक आहे शौर्य, जर तुला माझं काही ऐकून घ्यायचं नसेल, तुला मला समजून घ्यायचं नसेल, तर मग मी ना थेट उठाबशाच काढते. हा म्हणजे तोच पर्याय ना माझ्याकडे. आणि मग आता ऊर्जा ही उठाबशा काढायला घेत असते. आता त्यावेळी शौर्य लगेच तिकडे धाव घेतो आणि म्हणतो, ऊर्जा, अगं थांब, काय करतेस तू हे? त्यावर ऊर्जा म्हणते, मग मी काय करू दुसरं तर तूच सांग. शौर्य, अरे मी खरं बोलते, खरंच मी तुला फोन केला होता. शौर्य म्हणतो, ऊर्जा, तू फोन उचलला नाहीस किंवा मला परत फोन केला नाहीस, ह्या गोष्टीमुळे मी रागवलेलो नाही आहे. तुला कसं कळत नाही आहे ऊर्जा? तू कुठे होतीस हे मला कळालं नाही ना, म्हणून माझी चिडचिड होते, म्हणून मी रागवलो आहे, कळतंय का तुला? त्यावेळी मग ऊर्जा म्हणते, सॉरी शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, बरं मला तर सांगशील का, तू कुठे होतीस किंवा दुपारी काय झालं होतं? त्यावर ऊर्जा म्हणते, हो हो शौर्य, मी सांगते, तुला सगळं सांगते. खरं तर मला तुला सर्व गोष्टी स्टार्ट टू एंड सांगायच्या आहेत. आणि मग आता ऊर्जाला आता शौर्याला सगळं सांगायचंच असतं. ती शौर्याला ताबडतोब सगळं सांगायला सुरुवात करते. सुशीला तिच्या मुलीला पाणी पी म्हणत असते. तिची मुलगी तिला पाणी कसं विष आहे म्हणत असते. त्यानंतर ती मुलगी कशी खाली कोसळते. ऊर्जा आपण हिला दवाखान्यात नेऊ असं म्हणत असते. पण तिला ती सुशीला सांगते की नाही, नको, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला दवाखान्यात वगैरे जाणं परवडणार नाही. तुम्ही फक्त औषध गोळ्या घेऊन द्या. औषध गोळ्या घेतल्या की तिला बरं वाटेल. मग कशा पद्धतीने ऊर्जाने तिला औषध गोळ्या घेऊन दिल्या. मग कसं सुशीलाच्या मुलीला बरं वाटू लागलं. ते सगळं आता ऊर्जा शौर्याला सांगत असते. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर शौर्यसुद्धा म्हणतो, बाप रे ऊर्जा, एवढं सगळं घडलं? त्यावर ऊर्जा म्हणते, हो ना शौर्य, म्हणून खरं तर मला यायला वेळ झाला. शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं म्हणजे जर सुशीला ताईंची आणि त्यांच्या मुलीची ही अवस्था आहे तर नक्कीच त्याच वस्तीमध्ये सगळ्यांची हीच अवस्था असेल ना, सगळ्यांना हा इतकाच त्रास सहन करावा लागत असेल ना. त्यावर ऊर्जा म्हणते, हो ना शौर्य, सगळ्यांनाच हाच सगळा त्रास सहन करावा लागत असणारच. त्यावेळी मग शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, खरंच हे सगळं खूप वाईट आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, हो ना, हो ना शौर्य, म्हणजे तुलाही असं कुठेतरी वाटतंय की मी ही केस घ्यायला हवी, बरोबर बोलते ना मी शौर्य? त्यावर शौर्यसुद्धा होकारार्थी मान डोलावतो. त्यावेळी ऊर्जा म्हणते, तेच तर शौर्य, मला ना त्या सगळ्या लोकांची मदत करायची, मला त्या सगळ्या लोकांना चांगला गाईड करायचं, पण त्यासाठी मला साथीची गरज आहे. आणि मला माहिती आहे तुझी साथ तर कायम असणारच आहे माझ्याबरोबर, हो ना शौर्य? त्यावर शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, मी कायमच असणार आहे तुझ्याबरोबर, तू कशाचीही काळजी करू नकोस, आपण दोघं मिळून जे काही करायचं आहे ना ते करू. ऊर्जा, तू जा पुढे, मी आहे तुझ्याबरोबर. त्यावेळी हे ऐकून ऊर्जाला खूप समाधान वाटतं की आपला नवरा आपल्या पाठीशी इतका ठाम आणि इतका खंबीरपणे उभा राहतो. त्याच्यानंतर मग शौर्य हा ऊर्जाला ताबडतोब जवळ घेतो, ऊर्जाला मिठी मारतो. तर आता हे सगळं काही हर्षवर्धनने ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं. मग काय, मग हर्षवर्धन लगेच रूममध्ये येतो आणि रूममध्ये येऊन तो आता त्याची जी काही चाल असते त्या चालीकडे बघतो. आणि मग आता तो त्यातला एक प्यालं कमी करणारच असतो. पण तोपर्यंत त्याला सुशीलाचा फोन येतो आणि सुशीलाचा फोन आल्यामुळे मग हर्षवर्धन त्या फोनवरती बोलण्यामध्ये व्यस्त होतो. हर्षवर्धन सुशीलाला विचारतो, तुला दिवसभरातून आत्ता वेळ मिळतोय का मला फोन करायला? त्यावेळी सुशीला म्हणते, माफ करा साहेब, दिवसभर आज बाहेर होते ना, त्यामुळं मला माझा फोन घेऊन जाता आलंच नाही आणि नंतरनं तुमचा फोन आला तेव्हा माझा जरा डोळा लागला होता. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय डोळा लागला होता? जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत डोळा लागूच कसा शकतो? त्यावेळी ती म्हणते, माफ करा साहेब, पण तुम्ही सांगितलेलं काम अगदी चोख सुरू आहे. आता मी त्या ऊर्जाचा पूर्ण विश्वास संपादन केला आहे, आता होईल ना माझं काम? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, तुझं काम? हे बघ, तुला खरं तर मी सांगितलेलं काम पहिल्या वेळी जमलेलं नाही आहे, म्हणून मला हा सर्व प्लॅन करावा लागला. तुझ्या मुलीला आजारपणाचं नाटक वगैरे करायला सांगावं लागलं, ते सुद्धा तुझ्या मुलीला व्यवस्थित जमलं ना, म्हणून हे सगळं शक्य झालं. जर तुझ्या मुलीला व्यवस्थित नाटक करता आलं नसतं, ॲक्टिंग तिने चांगली केली नसती ना, तर पुन्हा सगळं बर्बाद झालं असतं. त्यावर सुशीला म्हणते, साहेब काळजी करू नका, लवकरात लवकर मी त्या ऊर्जाला काहीही करून त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचवतेच. त्यानंतर मग ती फोन कट करते.
तर हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा, तुला वाटतं ही केस तुला मिळाली आहे, तू घेतली आहेस, पण नाही, ही केस तुला मी दिली आहे, मी. आणि ह्या केसचा निकाल काय लागणार हे सुद्धा मीच ठरवणार. हर्षवर्धन जहागीरदार. ऊर्जा, तू आता बघत राहशील पुढे काय काय घडतं इथे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांतचा मित्र युवराज विक्रांतसाठी जेवण घेऊन आलेला असतो. आता तो बघतो तर काय, विक्रांत तिकडे नसतोच, तो तिकडनं आधीच गायब झालेला असतो. युवराज विक्रांतला हाका मारतो, विकी, विकी, विकी कुठे आहेस? विकी लवकर ये, तुझ्यासाठी पार्सल आणलंय विकी, विकी. अरे हा गायब झाला की काय? त्याबरोबर मग तो लगेच पाटोळेंना ही गोष्ट फोन करून सांगून टाकतो. पाटोळे लगेचच शिर्केंकडे येतात. शिर्के म्हणतात, पाटोळे सापडला विक्रांत? कुठे? घेऊन ये त्याला माझ्यासमोर आणि हजर करा. त्यावर पाटोळे म्हणतात, नाही ना साहेब, विक्रांत साहेब आपल्याला नाही सापडले. त्यावर शिर्के म्हणतात, नाही सापडला म्हणजे काय झालं काय? त्याबरोबर मग पाटोळे म्हणतात, त्या आधीच तिकडनं गायब झाले होते. त्यावर हे ऐकून शिर्के म्हणतात, काय गायब झाला होता का? काय झालं काय? तो तिथे पत्ता चुकीचा सांगितला होता त्या युवराजने, की आपली माणसं उशिरा पोहोचली? त्याबरोबर मग आता पाटोळे म्हणतात की साहेब, अहो माणसं वेळेवरतीच पोहोचली होती, सगळं बरोबर घडलं होतं, पण बहुधा विक्रांत साहेबांना आधीच शंका आली होती, त्यामुळे विक्रांत साहेब तिकडनं गायब झाले होते. अहो काय सांगू तुम्हाला, आधीच सगळी गडबड होऊन गेली. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता शिर्के म्हणतात की गायब झाली की गायब केला ह्याच्याकडे लक्ष दिली पाहिजे. त्याबरोबर लक्ष दिलं पाहिजे असं म्हटल्यावर पाटोळे म्हणतात, साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे ते कळलं नाही. त्यावर मग पाटोळ्यांना आता शिर्के सांगतात, विक्रांतला सध्या 3 ते 4च लोक रडारवरती ठेवून आहेत. पहिलं तर तो हर्षवर्धन जहागीरदार, दुसरी ती ऊर्जा शिंदे, तिसरा तो स्वतः आणि चौथा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विक्टीम पद्मा. त्याबरोबर मग आता पुढे लगेचच शिर्के म्हणतो, ऊर्जा तर विक्रांतला गायब करण्याच्या भानगडीत पडणार नाही, शौर्य हे सगळं करू शकत नाही आणि त्या पद्माचा तर प्रश्न येतच नाही. मग उरला एकमेव व्यक्ती हर्षवर्धन जहागीरदार आणि तो इतका नीच माणूस आहे की तो काहीही करू शकतो. त्याबरोबर मग आता शिर्के म्हणतो, अहो साहेब, पण आपण हर्षवर्धन साहेबांचं नाव तरी कसं घेणार? आपल्याकडे हे सगळं हर्षवर्धन साहेबांनी केलं आहे असा थोडीच ना कुठला पुरावा आहे. त्याबरोबर हे ऐकून लगेचच इकडे ते म्हणू लागतात की मुलगा गायब झाल्यावर कुठला बाप पहिले पुरावे शोधतो? कुठलाही बाप पहिला त्याच्या मुलाला शोधणार ना. पाटोळे उगाच काय काहीही बोलताय, एक काम करा, त्याच्या सगळ्या मित्रांचे घर, सगळ्या मैत्रिणींचे घर, सगळं शोधून काढा, सगळा तपास व्यवस्थित करा आणि जर तरी नाही सापडला तर मग काय करायचं पुढे ते आम्ही बघतोच. त्याबरोबर मग आता असं त्यांनी म्हटल्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा असते ती सकाळ सकाळ कामं करायला बसलेली असते आणि आता ती म्हणत असते, तर आता मला काम सुरू करायला हवं. आता पहिले तर मला माहिती गोळा करावी लागेल, पहिले तर ती फॅक्टरी कुठली आहे, कुठे आहे, ह्या गोष्टी मला शोधून काढाव्या लागतील. ह्या गोष्टी एकदा का सापडल्या की त्यानंतर मगच मला पुढचं काम करता येईल. इतक्यात शौर्य तिकडे गरमागरम मस्तपैकी चहा घेऊन आलेला असतो. आता शौर्याच्या हातामध्ये चहा बघून ऊर्जा म्हणते, अरे वा, गरमागरम चहा. खरंच शौर्य म्हणजे चहा म्हणजे ना स्वर्ग सुख आहे. म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती बरोबर आपल्या नवऱ्याच्या हातात असणे, त्याने हातात आणून देणे, हे सुद्धा एक वेगळंच सुख असतं बाईच्या आयुष्यातलं. खरंच सांगते तुला, मला इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. शौर्य खुश होतो. इतक्यात ऊर्जा पटकन बोलते चहा बघून. त्याबरोबर शौर्य म्हणतो, अच्छा, म्हणजे चहाची गरज होती, मला वाटलं माझी. त्यावर ऊर्जा लगेच शौर्य नाराज झाला हे लक्षात घेते आणि आता ती पटकन शौर्याच्या जवळ येते आणि म्हणते, शौर्य, अरे असं काय करतोयस, मला असं नव्हतं म्हणायचं. आता शौर्य तोपर्यंत डिस्टर्ब झालेलाच असतो ना. मग ऊर्जा शौर्याला मनवते, बरं बाबा, सॉरी. शौर्य, अरे असा काय करतोयस तू? मला माहिती आहे ह्या गेल्या काही दिवसांमध्ये मला तुझ्याकडे अजिबात वेळ द्यायला मिळालेला नाही आहे. माझा सगळा वेळ घरातल्या कामांमध्ये, कोर्टामध्ये आणि या केसच्या कामामध्ये जातो आहे.
पण शौर्य खरंच या सगळ्यासाठी मी सॉरी बोलते ना, खरंच खूप खूप सॉरी शौर्य. आणि हो, आज तरी आपल्याला हा एवढा वेळ एकत्र बसायला मिळालं कारण आज तीर्थाचं ते सेशन वगैरे काही नाही आहे ना, म्हणून. नाहीतर जर तिचं सेशन असतं तर पुन्हा माझी काही गडबडच असती. त्यावर शौर्य म्हणत असतो, मिसेस बायको, तुम्हाला सगळ्यांसाठी वेळ आहे, फक्त माझ्यासाठी सोडून, बरोबर ना? त्यावेळी मग आता लगेचच ऊर्जा म्हणते, शौर्य सॉरी रे. त्यावर शौर्य म्हणतो, काय उपयोग ऊर्जा सॉरी म्हणून, तू बघतीयस ना, तुला सगळीकडे जायचं असतं, सगळीकडे धावपळ करायची असते, पण माझ्यासाठी तुझ्याकडे अजिबातच वेळ नसतो. ह्याला काय अर्थ आहे? त्यावेळी ऊर्जा म्हणते, बरं बाबा सॉरी, खरंच सॉरी शौर्य. त्यावर मग ती म्हणते, बरं शौर्य हे बघ, आता मी ह्या केसबद्दलचं तुला. त्यावर शौर्य म्हणतो, थांब ऊर्जा थांब, इथे मी एवढ्या सिरियस विषयावर बोलत असताना तुला त्या केसवर बोलायचं आहे? ऊर्जा, अगं इथे माझ्यावरती हा एवढा मोठा अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, तो खरंच तुला दिसत नाही आहे का गं? हां देवा, आता तूच मला ह्या अन्यायातून, ह्या अत्याचारातून मुक्त करू शकतोस देवा. माझी एवढी सुंदर गोड गोंडस बायको आहे देवा, पण मला साधं माझ्या बायकोबरोबर राहताही येत नाही आहे. माझी बायको दिवसभर कोर्टात असते, घरातल्या कामात व्यस्त असते. रात्री कुठेतरी आम्हाला एकत्र थोडा वेळ मिळाला असता असं मला वाटत होतं, पण तीर्थाची तब्येत बरी नाही आहे देवा, त्यामुळे माझ्या बायकोला कंटिन्यू तीर्थाबरोबर राहावं लागतंय देवा. ह्या सगळ्यामध्ये आम्हा दोघा नवरा बायकोना एकमेकासाठी अजिबातच वेळ मिळत नाही आहे देवा. आता तुम्हीच काहीतरी करा देवा, तुम्हीच काहीतरी करा, असं आता शौर्य नाटक करू लागतो. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य बास बास बास, काय चाललंय काय तुझं? खरंच तू आहे ना, वकिलाऐवजी ॲक्टर असायला हवा होतास, ॲडव्होकेटऐवजी ॲक्टर, छान वाटलं असतं ना? त्यावर शौर्य लगेच ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मी कायम आहे तुझ्याबरोबर, काही केलंस तरी. खरं तर ह्या केसमध्ये, या सगळ्या प्रकरणामध्ये मलाच तुझ्यासोबत असायचं होतं, पण डॅडने माझ्यासमोर हा एवढा मोठा असा कामाचा डोंगर उभा करून ठेवला आहे ना, की त्यामुळे ऊर्जा मला वेळ नाही मिळत आहे. पण तू प्रत्येक सेकंदचा, प्रत्येक मिनिटचा अपडेट मला देत राहायचं आहे. असं तू कुठे आहेस पासून तू काय करतेस पर्यंत अगदी एकूण एक अपडेट कळतं आहे ना तुला? त्यावेळी ऊर्जा म्हणते, हो शौर्य, डोंट वरी, मी तुला प्रत्येक वेळी मी कुठे आहे, कशी आहे, काय करते, माझं काम कसं सुरू आहे, सगळ्याचे अपडेट देत राहील. त्यावर हे ऐकून शौर्याला छान वाटतं. मग ऊर्जा म्हणत असते, काळजी करू नका मिस्टर पार्टनर. त्यावर शौर्य म्हणतो, लाईफ पार्टनर. त्यावर ऊर्जा म्हणते, लाईफ पार्टनर, काळजी करू नका, तुम्हाला सर्व गोष्टींचे अपडेट मी वेळच्या वेळी देत राहीन. मग तर झालं. तसा शौर्य म्हणतो, ऊर्जा तुझ्या डोक्याला बघ काहीतरी लागलंय. ऊर्जा म्हणते, कुठे रे? त्यावर शौर्य म्हणतो, अगं हे बघ इथे. ऊर्जा तिकडे बघत असते, पण मुळात तिच्या कपाळावर काहीच लागलेलं नसतं. शौर्य उगाच तिला त्रास देत असतो. आणि मग काय, त्याच्यानंतर मग आता शौर्य हा ऊर्जाबरोबर मजाक मस्ती करत असतो. तर दुसऱ्या बाजूला इतक्यात ऊर्जाचा फोन वाजतो. फोन सुशिलाचा असतो. सुशिला ऊर्जाला म्हणते, ऊर्जाताई अर्जंट भेटायला या. त्यावेळी ऊर्जा म्हणते, ठीक आहे. त्याच्यानंतर ती सुशिलाला भेटते. सुशिलाकडून आता तिला सगळं कंपनीचा पत्ता वगैरे सगळ्या डिटेल्स मिळालेल्या असतात. ऊर्जा ताबडतोब ही गोष्ट शौर्यला कॉल करून सांगून टाकते. तर दुसऱ्या बाजूला हीच गोष्ट सुशिलासुद्धा हर्षवर्धनला सांगते, साहेब पत्ता दिलेला आहे त्या ऊर्जाला आता. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, आता माझ्या मनाप्रमाणेच घडणार. आता ती पुरावे शोधायला तिकडे जाणार. तर शौर्य ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तू काय ठरवलंयस? ऊर्जा म्हणते, शौर्य पहिले तर सुशिलाताईंनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन पुरावे गोळा करावे लागतील, सो तिकडेच जाते. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मी सुद्धा येईन तुझ्याबरोबर, तू एकटी जाऊ नकोस तिकडे. त्यावेळी ऊर्जा ठीक आहे म्हणते. तर हर्षवर्धन म्हणत असतो की तुला एकटीलाच जावं लागणार ऊर्जा, काहीही झालं तरी तू तिकडे एकटीच जाणार, ह्याची व्यवस्था मी व्यवस्थित करणार, तू काहीच काळजी करू नकोस. आणि मग आता हर्षवर्धन हा मनातल्या मनात ऊर्जाला एकटीला पाठवण्याच्या मागे असतो. तर शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा आपण दोघंजणं तिकडे जाऊ, तू एकटीने जाण्याची रिस्क घेऊ नकोस. त्यावेळी ऊर्जा म्हणते, ठीक आहे शौर्य, तू म्हणशील तसं. त्यानंतर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका